विदर्भात सध्या तापमान वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे आणि तापमान जवळपास 45 अंशापर्यंत गेलेलं आहे आणि याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे। खरं तर बागायती शेतकऱ्यांनी जी शेती केलेली आहे ती शेती वाचवण्यासाठी मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा आता शेतकऱ्यांना करावी लागत आहे। आपण जर का बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यात सध्या तापमान 45 अंशाच्या जवळपास पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी ही जी लागवड केलेली केळीची झाडं आहे ही वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आटापिटा करावा लागत आहे। आपण जर का बघितलं तर या शेतकऱ्यांनी उन्हापासून या केळीच्या नुकत्याच लागवड केलेल्या या छोट्या रोपट्यांना वाचवण्यासाठी या अशा प्रकारे कागदाची टोपी करून या पिकांना वाचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू केला आहे। आपण जर का बघितलं तर हे कोवळं केळीचं रोप आहे आणि याच्यावर अशा प्रकारे कागदाची टोपी या शेतकऱ्याने केलेली आहे। खरं तर शेतकऱ्यांना हे पीक वाचवण्यासाठी खूप मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे। दिवस रात्र शेतकऱ्यांना शेतात राबावं लागत आहे। त्या तापमान वाढीमुळे या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत विठ्ठल गोतमारे यांनी या शेतीचा हा प्रयोग केलेला आहे। काय म्हणाल ही अशा प्रकारची कागदाची टोपी तुम्ही का केली? कागदाची रोपी सर मी अशामुळे केली की वाढतं तापमान आहे 45-46, त्यानंतर माझे रोपं सोकून राहिले ते मी बाजारात गेलो, रद्दी विकत आणली, 18 ते 20 किलो रद्दी लागून त्याच्या टोप्या बनवल्या आम्ही दोघांनी आणि ते याच्यावर चढवल्या। यावर असं शेड वगैरे किंवा दुसरा उपाय नाही करू शकत? माझी परिस्थितीच नाही आहे तेवढी की मी पूर्ण कोणता खर्च करू शकेल। एक कल्पना आली मनात की आपण कागदाची टोपी करा आणि झाडाला चढवा। पण याच्याने परिणाम होतोय, उन्हापासून संरक्षण होतंय या पिकाचं? होतं पण फार कमी प्रमाणात होते, पीक मरत नाही पण वाचते। किती एकर केळी लावली? 1.5 एकर केळी लावली मी। आणि किती झाड आहे? 26 झाड आहे। आणि त्या 26 झाडांना अशा प्रकारच्या टोप्या केल्या? हो, पूर्ण झाडांना केले। तर आपण बघू शकतोय की शेतकऱ्याची परिस्थिती नाही, जेमतेम परिस्थिती आहे, मात्र तरीही ही पीक वाचवण्याची धडपड या शेतकऱ्याने कागदाच्या टोप्यांच्या माध्यमातून केलेल्या आहेत। आपल्यासोबत या ताई पण आहे। ताई, काय म्हणाली, ही केळी तुम्ही लावली आहे, कशा प्रकारे याचं रक्षण करताय? बस हेच रद्दीच्या ह्याच्या टोप्या बनवल्या, कोंब सोकत होते, त्यासाठी आम्ही डोक्यातून युक्ती काढली की आपण अशा प्रकारे आपलं पीक वाचू शकतो। धामणगाव शिवारात विठ्ठल विलासराव गोतमारे यांची केळीची लागवड झाली ते बघण्यासाठी आम्ही या शेतात आलो आहोत। याने 2600 केळीचे रोपे लावले व त्याला 2600 कागदाच्या टोप्या बनवल्या, त्याच्यामुळे त्याच्या केळीचे कोंब चांगल्या प्रकारे जगून राहिले व ते पाहून आम्ही आमच्या शेतात पण असंच करणार आहोत। ते बघण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। आज आम्ही धामणगाव शिवारामध्ये केळीचा एक प्लॉट आहे नवीन लावलेला, त्याच्यामध्ये शेतकऱ्याने एक अनोखा प्रयोग केला आहे नवीन, ते म्हणजे उन्हाळ्यात संरक्षणापासून कागदाच्या टोप्या त्याने कमी खर्चामध्ये एकदम व्यवस्थित नियोजन केलेलं आहे। हे नियोजन पाहता एकदम चांगलं आहे आणि येणाऱ्या जे काही शेतकरी आहेत त्यांना पण हा प्रयोग करायला पाहिजे। ही जे कागदाची टोपी आहे एकदम स्वस्तात होते, तुम्हाला क्रॉप कव्हर वगैरे आणण्याची आवश्यकता नाही आहे। हा प्रयोग एकदम यशस्वी आणि चांगला वाटला आम्हाला बघून। तर आपण बघू शकतोय की या शेतकऱ्याने ही जवळपास 1 ते 1.5 एकर केळी लावलेली आहे आणि त्या केळीचं रक्षण, उन्हापासून रक्षण, तापमानापासून रक्षण करण्यासाठी अक्षरशः कागदाच्या टोप्या घालून या स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे या केळीच्या इवल्याच्या रोपांचं रक्षण हा शेतकरी करतोय। खरं तर आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे यावर ते शेड करू शकत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची युक्ती त्यांनी या ठिकाणी अवलंबलेली आहे आणि त्यामुळे इतर शेतकरीसुद्धा या शेतकऱ्याची ही कल्पना आणि ही युक्ती बघण्यासाठी अनेक भागातून या परिसरात येत आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।